तर यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। भाजप एकनाथ शिंदेंना ममता बॅनर्जी बनवू शकतं असं सत्तार म्हणतात। तर भाजप शिवसेना संपवत आहे असा सुद्धा आरोप ते एक प्रकारे करताना दिसतात। दुजाभाव करतोय, शिवसेनेला संपवण्याचे कट सुरू आहे असा गंभीर आरोप माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेला आहे। अब्दुल सत्तार यांच्या रूपाने संभाजीनगरमधील खदखद बाहेर निघालेली आहे। त्यांच्याशी बोलूयात। तुम्ही खूप गंभीर आरोप केलेला आहे। नाही, मी गंभीर आरोप नाही केला, सत्य बोललो। मी सत्य परिस्थिती जी निर्माण झाली जिल्ह्यामध्ये, ह्या जिल्ह्यामधली परिस्थितीच्या अनुषंगाने मी बोललो। मी काही गंभीर आरोप म्हणून बोललो नाही। मी तुम्हाला आताही सांगतो का याच्यावर उपाय करणं एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, हे नेते आहे, हे करू शकतात। आणि जोपर्यंत हे करणार नाही, हे खालच्या लोकांना सत्य काय असतं, कशामुळं आपण आज सत्तेमध्ये आहोत, हे सत्तेमध्ये असताना शिवसेना आपला छोटा भाऊ आहे, मोठ्या भावाने कशी भूमिका करावी हे दोघं तिघं वरून जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत याच्यावर कोणताही उपचार मला दिसत नाही। म्हणून मी हे जे बोललो ते जबाबदारीने बोललो, ते सत्य बोललो। आणि पुढच्या भविष्यामध्ये याचे परिणाम, जसे काँग्रेस आज जी परिस्थिती निर्माण झाली आमच्या संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, हीच परिस्थिती आमचं करण्याचा कट रचल्या गेला, हे कुठेही 99% 9 सत्य आहे। मी तुम्हाला जे बोललो म्हणजे भाजपचे मंत्री इथलचे जे आहेत ते असं करतात, प्रश्नच नाही आहे। दुसरा कोण करणार? छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये ते करतील, तहसीलदाराला कोण काय बोलतो, कलेक्टरला कोण काय बोलतो, SP-ना कोण काय बोलतो, हे आम्हाला काही कळत नाही का? हे सर्व कळतंय आम्हाला। अरे जॉइंट रजिस्ट्रार, DDR हे ज्या पद्धतीने वागू लागले याचा परिणाम मला स्पष्ट दिसतोय का इथून शिवसेनेला संपवण्याचा कट येतो। म्हणजे अब्दुल सत्तार आणि सिल्लोड हा एक समीकरण आहे। म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, भारतीय जनता पार्टीची आमची स्थानिक लेवलवर पहिल्यापासून जमत नाही, ती गोष्ट वेगळी आहे। परंतु जिल्हा लेवलवर स्टेटमधले प्रमुख लोक असं करत असेल, त्यांना देवेंद्रजीच बोलू शकतात, आम्ही तर काही बोलू शकत नाही। ते चव्हाण साहेब बोलू शकतात त्यांच्या। तर भाजप आमदार प्रसाद लाड आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रसाद सर, असं अब्दुल सत्तारांचं म्हणणं आहे की कुठेतरी दुजाभाव करण्याचा प्रयत्न होतोय भाजपकडून, यावर तुमची प्रतिक्रिया? मला वाटतं अब्दुल सत्तारबाईंचा काहीतरी गैरसमज आहे। यामध्ये राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवरती एकनाथ शिंदेंचं महत्व हे अधोरेखित आहे आणि याला कोणी टाळू शकत नाही। जे काय चर्चा झाली, जी काय वाटप झालं, हे सगळ्यांनी ठरवून केलं होतं। प्रत्येकाची जी जी स्थानिक स्वराज्य संस्थेतली ताकद आहे त्या ताकदीच्या नुसार त्या सीटचं वाटप झालं। मला असं वाटतं की अब्दुलबाईंनी अशा प्रकारे आरोप करणं की त्यांचा ममता बॅनर्जी बनवणार, आमचे काय शिंदेसाहेब हे विरोधक नाहीत, शिंदेसाहेब आमचे नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत। त्यामुळे असं बोलून कुठल्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या न जाव्या हा प्रयत्न अब्दुलबाईंनी करावा ही माझी तुला विनंती आहे। आणि निश्चितपणे शिंदेसाहेबांच्या कामाला विषय घातला जाईल आणि शिंदेसाहेब त्या बाबतीत अब्दुलबाईंशी बोलून घेतील याची मला खात्री आहे। नक्कीच प्रसाद सर, पण आणखी एक मुद्दा असा की एकीकडे पक्षाचे जे पक्षश्रेष्ठी आहेत, भाजपचे काय किंवा शिवसेना शिंदे गटाचे काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे काय, तिन्ही सुद्धा महत्त्वाचे नेते हे सांगतायत की परस्पर वैमनस्य निर्माण होईल, असं काही करू नका, अशी वक्तव्य करू नका। मात्र कार्यकर्ते आणि नेते यांच्यामध्ये कुठेतरी याला घेऊन कुठेतरी मतभेद आहेत असं वाटतंय? नाही, बिलकुल नाही। मी महायुतीचा समन्वयक म्हणून तुम्हाला सांगतो की अशा प्रकारे कुठलेही मतभेद नाहीत। आम्ही सर्वजण माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात काम करतो आहोत, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात काम करतो आहोत, सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात काम करतो आहोत। छोटे छोटे पक्ष देखील आमच्या बरोबर आहेत, रामदास आठवले देखील आमचे नेते आहेत। त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करून राज्य चांगल्या पद्धतीत कसं चालेल याचा प्रयत्न आमचा सर्वांचा असतो। जो ज्याला ज्याला जी जी जिम्मेदारी दिली आहे त्या जिम्मेदारीने प्रत्येक कार्यकर्ता काम करतो। काही कार्यकर्त्यांचा गैरसमज असेल निश्चित पातळीमध्ये आमच्याकडनं रवींद्र चव्हाण साहेब तो दूर करतील, शिवसेनेमध्ये देखील त्यांचे नेते ते दूर करतील, गैरसमज असतील, आणि राष्ट्रवादीत देखील कोणाचा गैरसमज असेल तर ते पार्थ पवार किंवा तटकरे साहेब ते दूर करतील याची मला खात्री आहे।
नक्कीच. धन्यवाद प्रसाद लाडजी पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल.